सरकारमुळे माझा पोरगा गेला, खड्डे करून ठेवले जागोजागी, लोकांना जायला रस्ते नाही ठेवले, तिकडून तिकडून लोक कसे बी जाण्यासाठी गाड्या करतात. हा आक्रोश आहे खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या आईचा. नाशिकमधील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे गेल्या 5 ते 6 महिन्यात तब्बल 5 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचं चुकीचं नियोजन, दुरुस्तीच्या नावानं खोदून ठेवलेले रस्ते आणि पावसानं उघडा पाडलेला विकास यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं आता सत्तेतले नेतेच बोलतायत. त्यामुळे हे रस्ते आता नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे बनलेत. याच मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी गिरीश महाजन यांना सुद्धा सुनावलंय. नाशकात नेमकं काय घडतंय, याला कोण जबाबदार आहे, सविस्तर समजून घेऊ. सांगाल इतका दुःखद प्रसंग आला. सांगण्यासारखं बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. हे खड्डे खूप जीव घेणे ठरलेले, खूप म्हणजे खूपच सगळं आयुष्यच बर्बाद झालंय. माझा संसार एवढा उघड्यावर पडला सगळा. काय करायचं आम्ही आता? आक्रोश करत रडणाऱ्या या आहेत खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या 40 वर्षीय निलेश कोतकर यांच्या पत्नी. घडलं असं की उद्योजक निलेश कोतकर हे 28 जुलैला कामावरून घरी परतत होते. त्याच वेळेला एक्सलो पॉइंट जवळ खड्डा चुकवताना त्यांना एका ट्रकचा कट लागला आणि ते पडले. गंभीर मार लागल्यानं काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं त्यांची पत्नी, 3 वर्षांची चिमुकली, आई वडील आणि बहीण असं सगळं कुटुंब हादरलंय. एका क्षणात सगळा संसार उद्ध्वस्त झालाय. सरकारमुळे आमचा माणूस गेलाय असं म्हणत या कुटुंबातले सगळे जण अश्रू ढाळताना दिसतायत. सरकारमुळे माझा पोरगा गेला, खड्डे करून ठेवले जागोजागी, लोकांना जायला रस्ते नाही ठेवले, तिकडून तिकडून लोक कसे बी जाण्यासाठी गाड्या करतात. कोणी मेल्याने माझ्या पोराला उडवलं, काय केलं आम्हाला काहीच माहिती नाही. सगळं आयुष्यच बर्बाद झालंय. आमचं, माझं झालं, माझ्या मुलीचं झालं, त्यांच्या आईवडिलांचं झालं. त्यांचं आता म्हातारपण आहे, त्यांनी कोणाकडे पाहायचं? त्यांचं म्हातारपणाचा आधारच चालला गेलेला आहे. माझा संसार एवढा उघड्यावर पडला सगळा. काय करायचं आम्ही आता? माझ्या मुलीचं आयुष्य, पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. तिला कसं सांभाळायचं, तिचं पूर्ण आयुष्य कसं काढायचं, याची भरपाई काही सरकार देणार आहे का? काही कोणी विचारायला येत नाही, काहीच नाही. कोणालाच काही पडलेली नाहीये. जाणारा चालला जातो, पण काही नाही, कोणीच लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. नाशिक मधल्या खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या या 5 लोकांच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना छगन भुजबळही आक्रमक झालेत. ते जेव्हा माध्यमांशी बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. मंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेऊन त्यांनी संताप व्यक्त केलाय. आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये. नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधीही नव्हतं. त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो होतो. नाशिक शहरांची कधी नव्हे ती दुरावस्था करून ठेवल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. एकूणच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नाशिकनं आपले 5 सुपुत्र गमावलेत. 5 माणसं खड्ड्यांमुळे गेलीत. 5 कुटुंब उद्ध्वस्त झालीत. त्यामुळे प्रशासनाला आता तरी जाग येईल का, असा सवाल आता नागरिक विचारतायत. नाशिक मधल्या या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.